वेलकम बॅक टू अवर चॅनल कुकिंग कट्टा। तर आज मी बनवत आहे एक शाक्षुका। तर त्यासाठी काय काय लागणार आहे ते बघूयात। 3 अंडी घेतलेली आहे, कांदा, टोमॅटो, हळद मसाला, धना जिरा पावडर आणि पावभाजीचा मसाला पण घेतलेला आहे। तर सर्वप्रथम आपण पॅन मध्ये तेल घ्यायचं आहे आणि कांदा घ्यायचा आहे। जेवढी अंडी आहे त्या प्रमाणात तुम्ही कांदा घेऊ शकता। तर 3 अंडी होती तर मी इथे 1.5 असा कांदा घेतलेला आहे। नॉर्मल परतवायचा आहे चांगला खरपूस असा। आणि शाक्षुका म्हणजे काय झालं, नॉर्मल आपण जे आपण अंड्याचं सनी साइड अपवालं एक आमलेट करतो ना त्या टाईपचंच आहे। पण त्याच्या आधी आपण हे सगळं परतवून वगैरे घ्यायचं आहे। कांदा टोमॅटो मसाले असं चांगलं मस्तपैकी परतवून, कांदा टोमॅटोला असं पाणी सुटलं पाहिजे, त्याचं ऑइल असं बाहेर आलं पाहिजे। त्यामुळे आपण करताना ऑइल थोडं कमी टाका। हे बघा अशा प्रकारे त्याला पाणी सुटतं आणि मग त्याच्यामध्ये धना जिरा पावडर घेतली आहे। त्याच्यानंतर मसाला घेतला आहे, आपला जो जेवणातला मसाला आहे तोच वापरला आहे। 2 चमचे घेतलेला आहे, छोटा चमचा आहे, जास्ती तिखट असं नाही। हळद घेतलेला आहे आणि वरतून तुम्ही मीठ टाकून घ्या आणि मग परत ते चांगलं असं मिक्स करायचं आहे। ग्रेव्ही सारखं बनवायचं आहे, आपण अंड्याची भुर्जी बनवतो ना त्या टाईपमध्येच आहे। फक्त अंडा आपल्याला त्याच्यामध्ये मिक्स नाही करायचं आहे, वरतीच हे करून ठेवायचं। मी दाखवते तुम्हाला कसं करायचं आहे ते। आणि असेच काही काही नवीन व्हिडिओ माझ्या चॅनलवर येत असतात। तर जे कोणी बघितले नसेल तर त्यांनी व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि तेही चॅनलचे व्हिडिओ बघून घ्या। बऱ्याच जणांनी बरेचसे रेसिपी केलेल्या पण असतील त्याच्यातल्या, तर प्लीज मला कमेंटमध्ये पण सांगा अजून काही तुम्हाला बघायला आवडेल। त्याच्यात मी थोडंसं पाणी ॲड करते, म्हणजे थोडी ग्रेव्ही पण होते त्याची, पण जास्ती असं थिक म्हणजे अशी पातळ ग्रेव्ही नाही करायची, थिकच ठेवायचं आहे ते। आणि हे सगळं झाल्यानंतर तसं मध्ये मी थोडं त्याला जागा करणार आहे अंड टाकायला। जसं मी म्हणाली पावभाजी मसाला टाकणार आहे तसं इथे पावभाजीचा एव्हरेस्ट पावभाजी मसाला घेतलेला आहे, त्याच्याने पण चव चांगली लागते। तर तेही तुम्ही तसं करून बघा। ज्यांना नसेल आवडत त्यांनी ते स्किप करा आणि नुसतं नॉर्मल मसाल्यावर करू शकता तुम्ही। छानपैकी परतवून घ्या, तसं लालसर असा कलर येतो त्याला। त्याच्यानंतर अंडा आपल्याला त्याच्यामध्ये ठेवायचं आहे, तसं मध्ये थोडीशी अशी जागा करा। तर माझ्याकडे मी 3 अंड्याचं करणार आहे, तर ते आपण बघूयात कसं करायचं आहे ते तुम्हाला दाखवते मी। हाफ बॉईल जसं करतो ना तसंच आहे ते। तर ते थोडंसं अलगद असं फोडायचं अंड आणि त्याच्यावरती ठेवायचं आहे बघा ते अशा प्रकारे। आणि त्याच्यावरती झाकण ठेवायचं, म्हणजे ते शिजायला पाहिजे, पूर्ण शिजू द्यायचं नाही, पलटी वगैरे काही मारायची नाही आहे त्याला, तसंच ठेवायचं आहे ते। अर्ध कच्चंच राहिलं पाहिजे आणि मग ते मस्त असं येल्लो जे आहे ते आपण पावाबरोबर घेऊन खाऊ शकतो। तर अशा प्रकारे हे आपलं झालेलं आहे का एकदा चेक करायचं। असंच हलतं ते आणि ते जे आतमधलं आहे ना ते मसाला, त्याच्यावर तुम्ही काळी मिरी पण टाकू शकता, कोथिंबीर पण टाकू शकता बारीक हे करून, हिरवी मिरची बारीक बारीक कट करून तेही टाकू शकता, म्हणजे बरेचसे आहेत। पण तर हे अशा प्रकारे अलगद काढा, नाहीतर ते असं पूर्ण बाहेर येतं। हे बघा अशा प्रकारे मी घेतलं आहे आणि पाव मस्त असा खरपूस गरम करा, बटर वगैरे लावून, तूप लावा, बटर लावा आणि ते एन्जॉय करा मस्तपैकी। तर व्हिडिओ आवडला तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि जर कोणी खाल्लेलं असेल तर तेही सांगा की तुम्ही कशा प्रकारे बनवलेलं आणि कसं होतं ते, आणि कोणता व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडेल ते पण मला सांगा। आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू आणि लाईक करा।